दत्त बावनीमध्ये एकूण 52 ओळी असतात, म्हणूनच त्याला बावनी म्हणतात. दत्त महाराजांची कृपा मिळवण्यासाठी दररोज ही दत्त बावनी ऐका, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे योगीश्वर दयाळू दत्तप्रभू, तुझा जय जयकार असो. तूच एकमात्र या जगामध्ये रक्षणकर्ता आहेस. अत्री ऋषी आणि अनुसया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रकट झाला आहेस. तू ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस. तू अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरू रूप आहेस. तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे. कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षड्भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तू अनंत बहुधारी आहेस. पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रिद्धी-सिद्धी दिल्या होत्या. नंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून ते श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्याचा उद्धार केलास. जंब राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती. त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसांचा वध केला होता. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने केल्या होत्या. आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम केले. यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता. अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहू नकोस. या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करताच धावणारा, तू कलियुगामध्ये तारून नेणारा हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस. पोटशूळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचवलेस. मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस? हे देवा, वृद्धवंद्य स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस. दत्तात्रय प्रभू, तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याची मनाची इच्छा पूर्ण केलीस. हे प्रभू, आपण वांज म्हशीला दुभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेस. श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जिवंत केलेस. पिशाच्य पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलास. हे मायबाप, तू एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल्य पर्वतावर पोहोचवून दिलेस. हे प्रभो, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेत आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली आहे. व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलेस. हे दत्त दिगंबरा, तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेत. दत्तात्रय प्रभो, दगड शिकारी यांना पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातल्या साधुता जाणून घेत आहेत. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी, व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपदी प्राप्त होतो.
जो कोणी धूप लावून ही दत्तभावांनी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जे कोणी 52 गुरुवार नियमाचे पालन करून नेहमी दत्तभावांनीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रेय प्रभो, दगड शिकारी पण तू उद्धार केला आहेस. पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते. त्यात फरक पडत नाही. दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास होत नाही. दत्तात्रेयाला अनेक विधिनामे असून तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे. जेथे दत्तात्रेय तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय अवस्था होईल. दत्तभावन हे अनुभवाचे बोल आहेत. टीकाकाराच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित भोगावे लागेल. श्री दत्तप्रभू हे तपस्वी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून सर्वांनी आवर्जून म्हणावे, जय जय श्री गुरुदेव दत्त. हे पाठ दर गुरुवारी संकट निवारण्यासाठी किंवा इच्छित फलप्राप्तीसाठी केले जाते. दत्तभावांनीच्या पठणाने जीवनात समाधान व धन ऐश्वर्य लाभते. अवधूत महाराजांनी रचलेले हे स्तोत्र श्री दत्तप्रभूंच्या लीलांचे वर्णन करते. अवधूत चिंतन. श्री गुरुदत्त.